लाईक, शेअर, सबस्क्राईब. हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी मनीषा तुमचं गाडी परिवारात खूप मनापासून स्वागत करते. आज रविवार म्हटलं तर स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे, म्हणून आज आपण बनवणार पाणीपुरी. तर चला तर बघूया आपण जे रगडा बनवणार त्याची कृती आणि पाणीपुरीचे तिखट पाणी बनवण्याची कृती. हे सर्वात प्रथम आपण सकाळी वाटाणे भिजत घातलेत. हे कमीत कमी 8 तास आपल्याला वाटाणे भिजत घालायचे आहेत. आता मी इथे सफेद वाटाणे घेतलेत. काही लोक मूग घेतात, काही लोक ते लाल चणे असतात ते घेतात, काही लोक फक्त बटाट्याचं बॅटर बनवतात. पाणीपुरी म्हटलं तर ओरिजिनल रगडा म्हणजे सफेद वाटाण्याचा. तर आता मी सफेद वाटाणे सकाळी भिजत घातले. आता हे आपले चांगले वाटाणे भिजलेत. आता हे आपण निवडून घेतले. आता हे चांगले धुवून घेऊया 2दा पाण्यातनं. तर हे आपले वाटाणे 2दा-3दा चांगल्यापणे धुवून झालेत. आता हे आपण कुकरमध्ये घेऊया. आता आपण याच्यात थोडं पाणी घालूया. वाटाणे शिजतील एवढे पाणी घालायचं आपल्याला याच्यात. आता आपण याच्यात अर्धा ते पाऊण चमचा आपण हळद घालतोय. चवीनुसार मीठ. तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण कुकर याचा तयार करूया. आपण एक कुकर लावलाय. आता आपण याचे 7 ते 8 शिट्या करून घ्यायचे आहेत, पूर्ण मऊ होईपर्यंत, वाटाणा मॅश होईपर्यंत. तर इथे आपले वाटाणे उकडून झालेत. आता हे आपण चांगले स्मॅश करून घेऊ आधी. आता मी एका टोपात काढून घेते. ते आता मी तिखट पाणी करते. त्यासाठी मी पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतली, मिरची घेतली, थोडासा आल्याचा तुकडा घेतलाय, धने घेतले आणि जिरं घेतले 1-1 चमचा. पण हे मी चांगले भाजून घेतले. आणि इथे मी चिंचेचा कोळ घेतला, चिंच भिजत टाकले. चिंच मी भिजत टाकले इथे. तर आपल्याला हा चिंचेचा कोळ घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात घेते कोथिंबीर आपली, पुदिना, मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे, जेवढं आपलं तिखट पाणी पाहिजे, कमी पाहिजे तिखट किंवा जास्त पाहिजे त्याच्यानुसार आपण मिरची कमी जास्त करू शकतो. तर इथे मी 7-8 मिरच्या घेतल्यात तिखट, आणि आल्याचा तुकडा घेतलाय. त्याच्यात मी धने आणि भाजलेले जिरे ॲड करते. तर आपण आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. आता मी याच्यात चिंचेचा कोळ पण घालते, ॲड करते. तर आपण एकदा फिरून घेऊया. तर आपलं हे आता वाटून झालंय बघा. एवढं आता आपण हे बारीक केलंय. आपल्याला हे जर पाहिजे असेल तर आपण गाळून पण घेऊ शकतो, पण गाळून घेतलं फक्त पाणी असं लागतं. हे जर आपण भर टाकल्यानंतर त्या पाण्याला आणखीन चांगली चव येते. तर मी डायरेक्ट टाकते. आता मी इथे पाणीपुरीचं पाणी बनवताना मी थंड पाण्याचा वापर करते. तुम्हाला जर थंड पाणी नको असेल तर तुम्ही साध्या पाण्यात पण बनवू शकता, पण थंड पाण्याची पाणीपुरी खूप भारी लागते. तर मी इथे थंड पाणी घेते. आता हे मी पाण्यात मिश्रण ॲड करते.
तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे किती तिखट पाहिजे त्यानुसार हे मिश्रण ॲड करू शकता. जर तुमचं मिश्रण उरलं तर तुम्ही हे काचेच्या डब्यात पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवून स्टोअर करू शकता. परत जर तुम्हाला कधी नेक्स्ट टाईम करायची असेल पाणीपुरी तर तुम्ही हे परत फ्रीजरमधनं 1 तास बाहेर काढून पाणीमध्ये मिक्स करून परत पाणी तुम्ही बनवू शकता. ते आता आपल्या आवडीनुसार तिखटानुसार आपण ॲड करत जाऊ. आता याच्यात मी जलजिरा वापरते. याचं आपले पानपुरीचा मसाला सेम तशीच असते. तुम्ही पानपुरीचा मसालाही भेटतो एव्हरेस्टचा, तोही वापरू शकता. जर पानपुरीचा मसाला असेल तर तो एव्हरेस्टचाच वापरा शक्यतो, कारण की त्याला टेस्ट चांगली असते. पण इथे मी पानपुरीचा वापर नाही करत आहे मसाल्याचा, मी हा जलजिरा वापरते. तर मी 2 पॅकेट याच्यात ॲड करते. याच्यात मी 2 जलजिऱ्याचे पॅकेट ॲड केले. आणि चवीनुसार मीठ. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. आपला इथे हा रगडा जो मॅश करून घेतला होता त्याच्यात आपण थोडं पुरीचं पाणी जे असतं ना ते चटपटीत असतं ते आपण थोडं ॲड करणार याच्यात. आणि रगडा आपण जरा पातळ करून घेणार आहे. हे तुम्हाला रगडा किती पातळ पाहिजे त्याच्यावरती अवलंबून आहे. आता आपण ह्याच्यात पाणी घातलंय. आता हा आपल्याला चांगला कढून घ्यायचा आहे. इथे आपण थोडीशी कोथिंबीर घालतोय. आणि उरलेली कोथिंबीर आपण पाणीपुरीच्या पाण्यात घालतोय. आता आपलं पाणी इथे तयार झालंय. आता आपण हे अजून जरा थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून देऊया. हे बघा आपला रगडा आता तयार झालाय. तर म्हणजे बघा आपली अशा प्रकारे चटपटीत आणि सर्वांना आवडणारी पानपुरी तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आता या आमच्यावर पानपुरी खायला.